सत्तेसाठी बच्चू कडूंनी प्रहारला जय महाराष्ट्र केलं आहे. 100%. 100%. सत्तेसाठी तर त्यांनी म्हटलंच आहे ना की पक्ष चालवा, संघटना चालवायला पैसे पाहिजे. मी पडलो म्हणून मला हे पाऊल उचला लागलं. तुम्ही मग याच्या पैशाशिवाय संघटना चालत नाही. आणि पैसा माझ्यावर कमी पडला म्हणून मी पडलो. मग काय 4 वेळा निवडून दिलं तुम्हाला, मग त्यावेळेस पैसा जास्त वाटला होता का तुम्ही? याही वेळेनं तुम्ही महिनाभर जरा मटणाच्या दारवा जास्त पार्ट्या दिल्या. हा, माझ्याजवळ व्हिडिओ आहेत, माझ्याजवळ फोटोग्राफ आहे सगळ्या गोष्टीची. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगवेगळं स्टेटमेंट आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळं स्टेटमेंट आहे. कधी म्हणते काय, कधी म्हणते काय. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आपण याच्यावरती विचार करू शकतो. सध्या जे वातावरण आहे ते कसं उत्तर करा. त्यांचे 60 अकाउंट हे फेक अकाउंट आहे. त्याच्यावरती मला ट्रोल करते. मला सामान्य जनता ट्रोल नाही करत. परंतु या पक्ष प्रवेशावर, या आमदारकीवर त्यांना ट्रोल सामान्य जनता करत आहे. सामान्य लोक करत आहे. महाराष्ट्रातले शेतकरी करत आहे. शेतकरी कुटुंबातले लोक, त्यांचे पदाधिकारी करत आहे. शिवलिंगप्पा बोद्धे परभणीचे जे पदाधिकारी आहेत ते करत आहे. म्हणून मला त्यांचे फेक अकाउंट्स ट्रोल करत आहे. फेक अकाउंट्स. आणि त्यांनी रोजीरोटीवर ठेवलेले लोक जे आहे अकाउंटवाले ते ट्रोल करतात. नेहमीच करतात. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. परंतु फेक अकाउंट मला सामान्य माणूस करते का? त्यांना सामान्य माणूस करत आहे. त्यांना शेतकरी करत आहे ट्रोल. हे पहिलं फरक समजून घ्या. 20 वर्षाचा कार्यकाळ आहे. 20 वर्ष कशाला म्हणतात? जवळपास 8,000 दिवस झाले. जवळपास तुम्हाला 20 वर्षाचा कार्यकाळ दिला नसताना तुम्ही एकही धरणाचे शेतकऱ्यांच्या संदर्भातले कामं पूर्ण करू शकले नाही. तुम्ही शेतकरी नेते म्हणून संबोधता स्वतःला. परंतु तुम्ही जी जमीन 11,000 हेक्टर सिंचनाखाली यायला पाहिजे या 4ही प्रकल्पामुळे, ते प्रकल्प तुम्ही अजूनही सुरू करू शकले नाही. की त्या खात्याचे तुम्ही मंत्री होते 2.5 वर्ष. आणि असं असताना तुम्ही ते सुरू करू शकले नाही. त्याच्यावरती निधी आणू शकले नाही. ना सानुग्रह अनुदान वाटू शकले नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही हे करू शकले नाही. म्हणून मी म्हणतोय की 20 वर्षाची तुलना आमच्या 5 वर्षाची जरी होऊ शकत नसली तरी पण तुम्ही हे करू शकले नाही. एक हे. त्याच्यानंतर मी म्हटलंय की इथे बीड सारखं वातावरण तयार होईल. तुम्ही ऑडिओ क्लिप पाहिली. ऑडिओ क्लिप सर्वांनी पाहिली. टीव्हीवर आली, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आली, सर्व चॅनलच्या माध्यमातून आली. की त्याच्यात मला माझ्या भावाला आणि एखाद्या कार्यकर्त्याला चिरडून मारून टाकायचं ट्रक खाली 4-5 लाखात, 5-6 लाखात, जे काही वाच्यता आहे. याला काय म्हणाल तुम्ही? त्याच्यानंतर आमदार काम करायला जर एखाद्या गावात गेला, भूमिपूजन करायला गेला किंवा कोणत्या गोष्टीचं उद्घाटन करायला गेला तर त्याच्या अंगावरती शाई फेका किंवा ॲट्रॉसिटी टाका किंवा बाया सोडा, महिला सोडा. त्याच्यानंतर जो ऑडिओ क्लिप तिथे समोर बसला होता शुभम मावरे, तिच्या पत्नीला तू तिच्या बायकोला घेऊन पदर पाडून एक सेफ्टी म्हणून रिपोर्ट देऊन दे. अशा प्रकारचे खोटे नाटे आरोपात फसवणे, हे याला तुम्ही काय म्हणाल? जीवे मारण्याला तुम्ही काय म्हणाल? कशा प्रकारचं वातावरण निर्माण होणार होतं जिल्ह्यात, मतदारसंघात? त्याच्यानंतर तुम्ही अशा खालच्या स्तराचं राजकारण कसं काय करू शकता? आणि तुमच्या स्वतःच्या तोंडून आलेले शब्द आहेत ते. तुम्ही काय गांजा पिंडोळी बोलले होते ते? हा, म्हणून म्हटलं की अशा प्रकारचं वातावरण जर 5व्यांदा निवडून जर तो व्यक्ती आला असता तर निश्चितच अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात, या जिल्ह्यात झालं असतं. आणि म्हणून मी या प्रकारचं वक्तव्य केलं. भाऊ, राजकीय समीकरण जे हे बघा, जनतेने हो ना मग पराभव केला म्हणजे काय? 4 वेळा निवडून दिलं तुम्हाला. मग 4 वेळा निवडून दिल्यानंतर तुम्हाला पराभूत केलं तर काही मोठी गोष्ट आहे का? तुम्ही तुमच्या नाकर्तेपणामुळे केला, तुमच्या अरेरावीमुळे केला, तुमच्या अहंकारामुळे केला. हा, तुम्हाला माज आला होता म्हणून केला पराभव जनतेने केला. जनता आहे, सार्वभौम आहे, कोणाचाही पराभव करू शकते. कोणालाही निवडून, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं, सामान्य शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला निवडून दिलं. जनताच करू शकते. जनताच मायबाप आहे. पक्ष सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो बच्चूकडून आहे की आम्ही बच्चूकडूसाठी बोलू राखली इकडे आंदोलन केले आणि बच्चूकडून शिवसेना. एक लक्षात ठेवा, जे लाभार्थी आहेत, जे काही गोष्टी आहेत ते नाराज नसेल कदाचित, परंतु जे खरे हाडाचे कार्यकर्ते आहेत
ते महाराष्ट्र समजा जे काही असून त्यांच्या 2, 4, 5, 10, 15 जे काही जिल्ह्यात लोक असतील ते नाराज झालेले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्याच माध्यमातून त्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे. सामान्य माणसं जे आंदोलनात त्यांच्या सहभागी झाले होते शेतकऱ्यांसाठी, त्यांनी ते सुद्धा नाराज झालेले आहे. ते सुद्धा स्वतःच्या वैयक्तिक भावना ह्या व्यक्त करत आहे सोशल मीडियावरती. त्याच्यामुळं त्या खोट्या कशा असू शकतात? ते स्वाभाविक आहे.